निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनेही विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। शेवटच्या क्षणाला भगवंत आहे, तो सांभाळणार आहे, याची ग्वाही त्यांनी दिली अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते 9व्या अध्यायामध्ये। या पुढे जाऊन भगवंत म्हणतात यदि वातादि दोषेण मद्भक्तां मां हि विस्मरेत अहं स्मरामि तं भक्तं ददामि च परां गतिं। शेवटच्या क्षणाला जर आयुष्यभर ज्यांनी माझं नाम घेतलंय असा माझा भक्त शेवटच्या क्षणाला आधी व्याधींनी ग्रासला, मानसिक त्याला विस्मरण झालं, तर मी त्याला स्मरण करून देतो, माझं त्याला गती देतो। अहम स्मरामी, मी त्याची आठवण काढतो। भगवंत म्हणतात अहम स्मरामी तम भक्तम ददामि च पराम गतिम। आणि आमचे कबीरदास फार सुंदर सांगतात ओठ कंठ चले नहीं जिव्हारटे नारा। उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी वेळ येते की नाही? 70 ओलांडल्यानंतर याव करू त्याव करू 25 असे बोलतो, पण मग एकदा का सगळं झिजायला लागलं आणि शरीयते यत् शरीरम, शरीराची व्याख्याच आहे जे सतत झिजतंय त्याला शरीर म्हटलंय, झिजणार आहे ना। मग अशी अवस्था येते, त्यावेळी भगवंत म्हणतात की कबीरदास सांगतात की ज्यांनी भगवंताचं आयुष्यभर नाम घेतलंय ना त्याची स्थिती शेवटी कशी होते, ओठ कंठ चले नहीं जिव्हारटे ना राम। लांब म्हणायला लागतं, आले लांब 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 आले 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 कुठनं आले कुठनं, है की नाही? जिव्हारटे ना राम हमारा जप करे हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम, कबीरा हम बैठे राम हमारा जप करे हम बैठे आराम। देव रडतो भक्तासाठी, देवाला चैन नाही पडत, भक्तासाठी भुकेलेला असलेला परमात्मा तो आमची सर्वतोपरी काळजी वाहतो, हे तुकोबरायांना माहिती आहे। म्हणून महाराज म्हणतात मी अट्टहास केला त्यामुळे माझा शेवट गोड झाला, परिणाम काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची, माझी तहान भागली, मी तृप्त झालो। आमची तहान भागत नाही, आम्ही तृप्त नाही, सतत धावतोय, इतकी धावाधाव आयुष्यात करतोय, समाधान नाही, सुख नाही, शांती नाही, स्वास्थ्य नाही, सगळं घरात आहे, सगळ्या सुखांचा उपभोग आम्ही घेतो, सगळं आहे, किचन सेट आहे, डायनिंग सेट आहे, सोफा सेट आहे, पण सोफ्यावर बसलेला माणूस कायम अपसेट आहे, कायम दुःखी, सगळं आहे आमच्याकडे बघा तुम्ही, पण त्याचा उपभोग आम्ही घेऊ शकत नाही, स्वास्थ्य नाही, धड कोण कुणाशी बोलायला तयार नाही, संवाद संपला, घरात 2 माणसं एकत्र एकमेकांशी बोलायला तयार नाहीत, वडीलधार माणूस घरामध्ये समोर बसले, तरुण अगदी तरुणाबाण एखादा 20-25 पोरगा समोर आहे, बाप आपल्याशी काहीतरी बोलतोय, लक्ष नाही, मोबाईल मध्ये डोकं आहे, त्याचं तोंड आहे। किती आम्ही अपमान करतो आमच्याच मातापित्यांचा, आमच्याच वडीलधाऱ्यांचा, कधी सांगावं लागेल हे सांगण्याची फार गरज आहे आता पोरांना। हातामध्ये मोबाईल आहे, वडील काहीतरी महत्वाची गोष्ट आम्हाला सांगतायत, आम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करावं, मोबाईल मधलं डोकं वर नाही काढायचं आणि मग कपाळाला 100 आट्या पाडून काय आहे असं विचारायचं, मग बोलायची इच्छा होईल समोरच्या माणसाची, कसा संवाद होईल घराघरामध्ये, कशी नाती फुलतील आमची, कसं आमचं घर आनंदाने पंढरीत गोकुळाचं सुख घरामध्ये निर्माण होईल, मला सांगा। एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडे, जेवायला आम्ही एकत्र बसत नाही, टीव्ही समोर असतो, आता तर उभ्यानी जेवायची पद्धत आहे, आम्ही सोफिस्टिकेटेड झालो। पूर्वीच्या काळी लोक वाढणारी माणसं वाकून आग्रह करून वाढायची, बसणारी लोक छान पंक्तीला बसायची, घ्या लाडू घ्या, बुंदी घ्या, आग्रह असायचा। आता या तुमचं तुम्ही खा, माझा विरोध नाही बरं, आता हे काळानुसार चाललंय, पण एक गंमत होती, लोकांनी हा काळ अनुभवलाय बरं का, जुन्या लोकांनी हा काळ अनुभवलाय, नात्यांमधला ओलावा, प्रेम, जिव्हाळा, स्नेह हे जुन्या मंडळींनी अनुभवले, आणि वाईट वाटतं की ही जुनी पिढी आता हळूहळू बघा ना, काका गेले, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आता कीर्तन करतोय, जुनी पिढी हळूहळू आमच्यातून निघून जाते, मग आता नव्या पिढीने बघायचं कुणाकडे, सगळा अंधार आहे, तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्यामध्ये येत्या काळात सगळा अंधार आहे, लक्षात ठेवा, आम्हाला जागं व्हावं लागेल, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, आम्ही स्वतः धर्माचरण नाही केलं तर आमच्या पोरांनी कुणाकडे बघायचं आणि कसं आचरण करायचं हे त्यांना माहिती। त्यामुळे तुकोबरायांसारखे संत आम्हाला आईच्या कळवळ्याने सांगतात की जीवनामध्ये काय केल्याने काय मिळेल, साध्य
काय ठेवायचं, साधन कशाचं करायचं, कशाचा अट्टहास केला, अभंगाचं तिसरं चरण. कवतुक वाटे झाली या वेताचे, 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 कवतुक वाटे झाली या कवतुक वाटे झाली या वेताचे, 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 नाम मंगळाचे, नाम मंगळाचे तेने बोले, हाताने चिठीने पावल विसावा, हाताने चिठीने पावल विसावा, मंगळाचे, नाम मंगळाचे तेने बोले, हाताने चिठीने पावल विसावा, हाताने चिठीने पावल विसावा, कवतुक वाटे झालिया वेताचे, नाम मंगळाचे, नाम मंगळाचे, झालिया वेताचे, नाम मंगळाचे, तेने कुणी किती वाढवा सांगितलं तरी माझ्याकडे आज माझा दिवस आहे असं समजूया. विठ्ठल विठ्ठल याचं कारण सांगते श्रोते हो. कीर्तनामध्ये भक्ती हे अध्यात्म, भक्ती हे बेसमेंट आहे की नाही, पाया भक्तीच आहे. अंतःकरणातली भक्ती जागृत व्हावी हाच कीर्तनाचा सरळ साधा उद्देश आहे. आमच्या कीर्तनासाठी तरुण मंडळी कमी पण ज्येष्ठ मंडळी जास्त असतात. बरोबर आहे की नाही? हो म्हणा. बघा ऐक नाही, आमची जबाबदारी आहे तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. तरुण मंडळी कमी राहतात आणि लोकांना असं वाटतं की अध्यात्म, कीर्तन, प्रवचन, श्रवण हे सगळं रिटायरमेंट नंतर करावं, आता काय करायचं करून. त्यामुळे मग ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची जबाबदारी आमच्याकडे. बरोबर आहे ना? हो म्हणा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाली यांनीच का घ्यायची जबाबदारी? अहो हे फार मोठं काम आहे ना. मग तरुण मंडळी सुद्धा 20 वर्षांनी 10 वर्षांनी आत्ता जसं ऐकायला येते तसं नाही येणार मग परत. त्यामुळे जपलं पाहिजे. कानाचे दडे बसावेत, एवढा आवाज, एवढा लाऊडनेस काही गरजेचा नाहीये. म्हणून म्हटलं राग मानू नका महाराज. विठ्ठल विठ्ठल कवतुक वाटे झाली या वेचाचे. बरोबर आहे, आता नका हलू. नाम मंगळाचे तेणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. महाराज म्हणाले माझंच मला कौतुक वाटतंय. का? कारण माझ्या जीवनाचा वेच झाला. आम्ही कधी आमच्या जीवनाचा वेच केलाय का? आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं याकरता काही वेगळे प्रयत्न केलेत का? अरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता म्हणाला, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये, जीवनामध्ये बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती जी स्थिर आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. संसरती इति संसार, हा अखंड सरकतोय, परिवर्तन आहे. मग या परिवर्तनामध्ये हे सगळं घडत असताना आम्ही आमच्या जीवनाचा वेच करण्याचा कधी प्रयत्न केलाय का? तर आमच्याकडे उत्तर नाही असं आहे बहुतेक. हो ना? नाहीये, कधीच नाही. आई मुलाला सांगते, बाळा सहलीला चाललायस, डबा देते भरून. संतांनी सुद्धा आम्हाला शिदोरी दिली आहे, गाथेची, ज्ञानेश्वरीची, दासबोधाची, भागवताची.
ही शिदोरी आम्ही जवळ बाळगली पाहिजे, अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून 3ऱ्या वर्षापासून मी म्हणेन. जसं सहलीला जाणाऱ्या पोराला आई डबा भरून देते, ऐकताय ना सगळे, लक्षपूर्वक ऐका. आई बाळाला डबा भरून देते आणि सांगते किती पोळ्या देऊ डब्यात. तो मुलगा म्हणतो 1 दिवसाचं ट्रेकिंग आहे, जाऊन माघारी यायचंय. रोज मी 4 चपात्या खातो, आज मला 6 पोळ्या दे डब्यात भरून. पण आई तुमच्यासारखी होती हो. ती आई काय केलं असेल हो, 20 चपात्या भरल्या डब्यात, ने म्हणली. मुलगा म्हणाला माझ्या आईला काही अक्कलच नाही, हे एवढं ओझं कधी सावरू मी म्हटलं 4-6 पोळ्या भर डब्यात, एवढं डबा दिलाय, आता मी हे सगळं घ्यायचं पाठीवर आणि चढायचं डोंगर. आई म्हणली असू दे रे, ओझं समजू नकोस, वागव, ओझं समजू नकोस, ही शिदोरी आहे तुझ्यासाठी, ही शिदोरी आहे. आता मॅगी आणि पिझ्झा पास्ता देणाऱ्या आयांना डब्यामध्ये त्यांना या शिदोरीचं महत्व नाही कळणार. पण आई काय करत होती, ही शिदोरी आहे, हे घे. म्हणून संतांना आम्ही माऊली का म्हटलं, संत म्हणतात ही शिदोरी आहे. सहलीला सुरुवात झाली, आयुष्याला सुरुवात झाली, जन्म झाला जीवाचा, हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला. चरपट पंजरीमध्ये भगवत पूज्य शंकराचार्य म्हणाले, बालस्तावत क्रीडासक्तः तरुणीस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणि कोपी न लग्नः. परब्रह्माची जीवाशिवाची गाठभेटच होईना. बालपण गेलं खेळण्यात, तरुणपण गेलं धुंदीत विषयांच्या, म्हातारपण चिंतेत गेलं. मग कधी होणार जीवात्म्याची शिवात्म्याशी भेट. त्यामुळे संत म्हणतात हा डबा, ही शिदोरी हातात घे. 5व्या वर्षी चल हरिपाठ सुरुवात कर पाठ करायला. 6व्या-7व्या वर्षी घ्या भगवद्गीता हातात, देऊया आमच्या पोरांच्या हातात भगवद्गीता. 8व्या-10व्या वर्षी पावली मस्त नाचलंच पाहिजे आमच्या घरातलं बाळ हरिपाठामध्ये. अजून थोडा मोठा झाला द्या ज्ञानेश्वरी हातामध्ये, अजून थोडा मोठा झाला द्या भगवद्गीता हातामध्ये, द्या गाथा हातामध्ये. तो मुलगा सहल त्याची सुरू झाली. आधी काय म्हणत होता, आईनं ओझं दिलंय. पण एक वेळ आली, गुरुजी म्हणले चला बाळांनो डबे उघडा. मस्त झाडाच्या सावलीत सगळे खायला बसले आणि सुरुवात केली. पहिल्याच दणक्यात 4 चपात्या हाणल्या. आधी काय म्हटला, डब्याला फक्त 6च दे. आता सुरुवातीला 4-5 संपल्या. मग हा डबा दिवसभर कसा पुरला असता. मग लक्षात आलं, माझी आई किती ग्रेट आहे, माझी आई किती भारी आहे. म्हटला मी नको म्हणत असताना एवढा डबा दिला, मला गरज आहे, संध्याकाळपर्यंत लागेल मला हे. ऐका, मी दृष्टांत एवढ्यासाठीच हा सांगते. संतांना आम्ही आई म्हणतो, संतांनी आम्हाला शिदोरी दिली आहे भागवताची, ज्ञानेश्वरीची, गाथेची, हरिपाठाची. ती जर शिदोरी आम्ही शेवटपर्यंत वागवली ना, 25व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, मग आमची ही आयुष्याची सहल पुढे 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 जाते. आणि थोडंसं वाईट बोलते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, अजिबात रागवू नका माझ्यावरती. 60 नंतर 70 नंतर जगाने दिलेलं नाकारलेपण जेव्हा वाट्याला येतं की नाही, की तुम्ही आता आमच्या घरात नाही राहिला तरी चालेल, हे जेव्हा मिळतं नशिबाला, बापालाच, ज्यांनी हाडाची काढं रक्ताचं पाणी करून घर बांधावं, घरामध्ये पोरांना आसरा द्यावा आणि त्या पोरांच्याच घरात, त्याच घरात आपल्याला जागा नसावी. वाईट वाटतं. व्हॉट्सअपवरचा परवाचा मेसेज आहे, भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातल्या, म्हणजे हिंदू धर्मातल्याच लोकांची वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे. मुस्लिम पंथामध्ये, धर्मामध्ये बघा, एकही आई वडील वृद्धाश्रमात गेलेले दिसत नाहीत. आमची हिंदूंचीच आई वडील का बरं वृद्धाश्रमात जास्त जातात? संवेदना बोथट झाल्या, आमची मन खरबडीत झाली. रस्ते डांबरट झाले तशी मनही आमची डांबरट झाली. फार फार आम्ही रसातळाला चाललो, संस्कृतीच्या नावाखाली अधपतन होत चाललंय. याचं लक्ष नाही, याच्याकडे आमचं लक्ष नाही. याकरता ही शिदोरी शेवटपर्यंत घ्यायची आणि मग जगाने दिलेलं नाकारलेपण सुद्धा पचवायची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते आणि मग आमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याकरता काय केलंय, नाम मंगळाचे नाम घेतलं तुकोबरायांनी. जे नाम नामदेवांना अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटलं ते नाम तुकोबरायांनी अखंड घेतलं. विठोबा रखुमाई बोला, भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय 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 भाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा छत्रपती शिवाजी महाराज विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरि हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया. महाराजांनी अशा मुक्तीचा अनुभव घेतला. अध्यात्मशास्त्रामध्ये 4ही मुक्तींचं वर्णन केलंय. माझ्याकडे वेळ आता अगदीच कमी आहे. कमी म्हणजे बऱ्यापैकी संपलाच आहे. खरं तर 10 वाजताचं कीर्तन आपण 11ला सुरुवात झाली आहे. म्हणजे मी इथे 11ला आले. पंचपदी झाली असेल 10:30ला सुरू. मला मागून मगाशी सांगितलं होतं ताई 1 वाजेपर्यंत करा, पण 12:30 पर्यंत काकांनी सांगितल्यानुसार थोडंसं 5 मिनिटं 10 मिनिटं पुढे मागे होतं. मागे नाही, पुढेच जातं. तुकोबरायांनी ज्या मुक्तीचं वर्णन केलंय, अध्यात्मशास्त्रामध्ये 4 मुक्तींचं वर्णन आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. अशी मुक्ती प्राप्त झाली. कशामुळे? अट्टहास कशाचा केला? नामाचा केला. मी नाम घेतलं, अखंड नाम घेतलं. ज्या भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे, ज्या भगवंताचं नाम इतकं सुंदर आहे, त्याचे गुण माझ्यामध्ये यायला सुरुवात झाली. तो गुणांचा स्वामी आहे, गुणाधीश आहे, षडगुणैश्वर्य संपूर्ण असलेला भगवंत, त्याचं नाम मी घेतलं. परिणामी काय झालं? मला मुक्ती प्राप्त झाली. आम्ही तिला वरलं मुक्तीला. महाराज म्हणतात हा अनुभव सकल संतांना प्राप्त झाला. श्रोते हो, ज्यावेळी प्रभू रामचंद्र यायला निघाले ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने, त्यावेळी 8व्या वर्षी घर सोडलेली शबरी माता वाट बघतीये. किती वाट बघावी, किती प्रतीक्षा करावी, किती वाट बघावी. भगवंता या. माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलंय आपण येणार आहे, आपण येणार आहे. मी थांबलीये. बरं, माझे गुरुदेव मला म्हणाले, शबरी, लोक देवाकडे जातात पण दैवत तुझ्याकडे चालत येईल, लक्षात ठेव. भगवंत सांभाळतो, भगवंत येतो, यावर माझा विश्वास आहे. प्रभू कधी याल आश्रमात या, कधी रे येशील आश्रमात या, कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता
आणि ऋषमुख पर्वताच्या दिशेने पंपा सरोवराच्या दिशेने भगवंत लक्ष्मणासोबत येत आहेत. निढळावर हात ठेवून शबरीने पाहावं, भगवंता या, असे या, इकडून या, असे या, असं करत 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 एक लाकडाचा उंडका होता. शरीराची अवस्था जर बघाल काय भक्तीची परिसीमा असावी. अक्षरशः शरीरावर हाडाचा नुसता सापळा होता. मांसाचे लचके गिधाडे कावळे तोडून नेत होते शबरी मातेच्या. वर्णन नाही, माझ्या पदरचं काही नाही सांगत. ती सांगते कागा कागा सब कुछ खाइए चुन कर मेरा मांस. सगळं खा म्हणाली, पण माझे 2 डोळे मात्र फोडू नका. लेकिन 2 नयन मत फोडिये प्रभु मिलन के आस. इतकी वाट बघावी, भगवंत आले, डोळे भरून भगवंताकडे पाहतीये. विनवित शबरी रघुराया ते तुझसाठी आणली मी बोरे. भागला भुकेला असशील जरी तू देवा जमविला रानचा हा मेवा. खूप सुंदर गाणी, माझ्याकडे वेळ कमी आहे. गीत रामायणामध्ये सुंदर पद आहेत. काय धन्यता असावी तिच्या जीवनाची. भगवंतांनी तिला सांगावं शबरी झालं का तुझं समाधान. तिने बोरांचा द्रोण समोर ठेवला. भगवंतांनी घ्यावा, एक एक बोर उष्ट केलेलं. लक्ष्मणांनी सांगितलं दादा आता हिची पूजा स्वीकारली इथपर्यंत ठीक आहे, हे घेतल्यासारखं करा, आपण खाऊ नका. लक्ष्मणाच्या हातात पहिली मूठ भरून दिली. लक्ष्मणाने घेतल्यासारखं करावं, मागच्या मागे टाकून द्यावं. काय झालं, धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा. लागली श्री चरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा. लागली श्री चरणे आश्रमा. का सौमित्रे. लक्ष्मणाने बघावं, शबरी विचारते अरे शंकित नजरेने बघू नको, की बोरस साधी सुधी नाहीये. का सौमित्रे शंकित दृष्टी अभिमंत्रित हीन भेद उष्टी. या वदनी तर नित्यनाद तो. या वदनी तर नित्यनाद तो. वेदांचा मधुरी माला गली श्री चरणे आश्रमा. लागली श्री चरणे आश्रमा. रामा रामा हे घ्या म्हणून शबरीच्या प्रसादाचं सेवन करावं भगवंतांनी. आणि अंतःकरणपूर्वक असलेली ती भक्ती पाहिली. प्रभू विचारतात शबरी झालं का तुझ्या मनासारखं. ती म्हणाली हो. ज्ञान कर्म भक्ती आणि वैराग्य हे 4 फाळ लावलेले नांगर, त्या नांगरांनी जमीन अंतःकरणाची अशी सुपीक करून ठेवली. आणि आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरी बैसऊ पाऊले. श्री गुरूंची या न्यायानी तिथे स्थान दिलं. म्हणाली इथे चितार असते, चितेमध्ये उभी राहते, स्वतःच्या हाताने मला अग्नी द्या. बस सलोकता समीपता स्वरूपता आणि आता सायुज्यता मुक्ती मला प्राप्त होऊ दे. तुकोबराय हाच आशय शेवटच्या चरणात व्यक्त करतात. तुका म्हणे मुक्ती परली नो बारी. 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 दिवस चारी आता दिवस चारी केळी केळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता दिवस चारी केळी मेळी. आता दिवस चारी केळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता
गोंडलिया धावा गोंडलिया धावा हे गोंडलिया रे गोंडलिया 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 धावा गोंडलिया धावा धावा
नोवरी आता दिस चार खेळी मेळे आता निश्चिंतीने पावलो विसावा असा विसावा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये यावा अशी विश्रांती तुम्हाला मला चिरशांती जिथे निश्चिंतता असेल कुठल्याही प्रकारची चिंता नसेल ताप नसेल त्रिविध तापांनी आमचं जीवन पोळून निघाले ते शांत व्हावं आणि भगवंताच्या पायाशी स्थान मिळावं असं स्थान आमच्या आजोबांना मिळावं अशी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भगवंताकडे याचना करते प्रार्थना करते झालेली सेवा भगवंत चरणावर अर्पण करत असताना पुन्हा एकदा आहेर कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देते ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले ते आमचे राहणे काका असतील सदानंद दादा असतील मनापासून त्यांना नमस्कार करते आपण सर्व लोणी ग्रामस्थवासीय आदरणीय मंडलिक बुवांच्या या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा सगळा आश्रम हे सगळं पवित्र भव्य दिव्य असलेलं स्थान आणि मगाशी नाना म्हणतात ना नानांनी त्यांचाही परिचय मला करून दिला मनापासून त्यांचा अधिकार आपण सर्वच अधिकारी गुणीजन मंडळी आहात आज मला आनंदाची गोष्ट अशी आहे की माझी अत्यंत सुंदर जीवाभावाची मैत्रीण मला या गावामध्ये भेटली सौभाग्यवती अनुपमा प्रभंजन भगत स्वतः उत्तम नारदीय कीर्तनकार आहे त्यामुळे खूप दिवसांनी आम्ही सुद्धा भेटलो मनापासून सर्व गायक वादक टाळेकरी आणि आज जसं मला आयुष्यातही नेहमी साथ आहे तशी कीर्तनातही ज्यांची साथ या माध्यमातून मिळते असे माझे यजमान स्वतः उत्तम कीर्तनकार आहेत आणि अनेक नामवंत कीर्तनकारांना हार्मोनियमची साथ करतात मनापासून आमच्या दोघांच्या पाठीवर सगळ्यांचे आशीर्वाद मागते आमचे शूटिंग दादा मनापासून त्यांना नमस्कार साऊंड दादांना नमस्कार करते आणि झालेली सेवा बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा मागते आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाकडे ही सेवा सुपूर्त करते आहेर कुटुंबियांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते श्रोते हो आपण किती खरे किंवा खोटे आहोत हे कुणालाही ओरडून सांगायची गरज कधीच नसते आपला खरेपणा आणि खोटेपणा आपल्या अंतरात्म्याला आणि त्या परमात्म्याला माहिती असतो जगाने आपल्यावर किती प्रेम करावं हे आपल्या हातात आहे आपले डोळे सुंदर असतील तर आपण जगाच्या प्रेमात पडू पण आपलं हृदय छान असेल आपलं मन छान असेल आपली जीभ गोड असेल तर सगळं जग आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे उत्तम बोलावं कधी कुणाला दुखावू नये कुणाच्याही विषयी राग द्वेष मोह मत्सर या सगळ्याची काहीच गरज नाही आपण सगळ्यांशी कसं वागतोय याचा विचार करावा आउटपुट आपल्याला समोरून चांगलेच मिळणार आहेत जगाशी आपण जसे वागू तसं जग आपल्याशी वागेल हा आशय मनात ठेवूया तुकोबांनी ज्या मुक्तीची कामना केली जी मुक्ती तुकोबरायांना मिळाली त्या मुक्तीचा आनंद तुम्हाला मला लाभावा या एका इच्छेसह झालेली सेवा भगवंत चरणावर सुपूर्त करते आणि सेवेला विराम देते ज्ञानेश्वर हरि 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 विठ्ठल जय जय बोलिले बोलिले बापुडे महाराज नाही विचारिला महाराज तो ओ तुका भले ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा जमा पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ सद्गुरु गंगा